वैष्णवीच्या बाळाची व्यथा व संवाद. बाळा, तूच होतास आधार माझा, तूच होतास माझ्या प्रेमाचा एकमेव धागा, जो मी जोडू पाहत होते कितीही अत्याचार झाला तरी. केव्हा तरी सगळं नीट होईल या आशेवर जगत होते. पण आज अखेर हा धीर खचला. आज माझ्यातली स्त्री थकली. अनंत काळाच्या आईवर मात करून क्षणाची पत्नी पुढे निघाली. जाताना तुझा टाहो, तुझं हसणं, तुझं रडणं सगळंच मन भरून साठवलं. या अमानवी छळासमोर तेच एका मनाच्या कोपऱ्यात जपलं. नाही सहन होता आता हा जीवघेणा त्रास, तूच होतास एक प्रेम वेडी आस. आज तुला पोरकं करताना जीवही जात नाही रे निवांत, पण पर्याय नाही माझ्या या थकल्या मनासमोर. माझी मीच अशांत तुला आज सोडून जाताना. या भाग्य आईची व्यथा तुला सांगते बाळा, आज शेवटचं तुला हृदयाशी घट्ट कवटाळताना. जीव झुरतोय हा उंदका आवरताना. थकली जरी तुझी आई तरी तू थकू नकोस. भूक लागली म्हणून आजीकडे रडू नकोस. आजीला मी कुठं आहे हा प्रश्न विचारू नकोस. तीही अभागी माझ्यासारखी दाटलेला हुंदका तिच्या लेकरासाठी, तरीही ती आहे तुझ्यासाठी. तू खूप मोठा हो, तू खूप पुढे जा. आयुष्यात मी तुझ्यासोबत नाही म्हणून खचू नकोस. माझ्यावरचा अन्याय विसरू नकोस. तीच ढाल बनव आणि लढ. या अमानवी जगात माणुसकीची नवी उमेद बन. आता पुरुष या शब्दाची मला भीती वाटते, तू हे मोडून काढ. तुझं लग्न होईल तेव्हा तुझ्या पत्नीचा एक प्रामाणिक, सच्चा, प्रेमळ जोडीदार हो. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे, हे जपून ठेव. माझ्यातल्या पत्नीनं जरी हार मानली तरी माझ्यातल्या आईपणाला हरू देऊ नकोस. पुन्हा अशी वैष्णवी होऊ देऊ नको. या कवितेमधून वैष्णवी आणि तिच्या बाळाची व्यथा हा संवाद व्यक्त केलाय कवयित्री सौ शारदा अभिजित पवार यांनी. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.